ही राधा आज कानावर बोलावं बर अरे सांगते ही राधा आज कान्हा बोलावं बर गुपित तुझ्या जन्माच मला सांगावं खरं अशी घोर चर्चा काना झाली होती घरोघर मग अचानक गोकुळात अहो कुठून म्हणती बघा आला विषय कसा आहे शाहीर विषय कसा आहे गवळणीचा राधा काय म्हणते कान्हा अरे 14 वर्षाने माझ्यापेक्षा लहान होतास पण तुझ्या जन्माची कथा राधा काय सांगते तुझा जन्म आज देवांचा अवतार युगायुगाचा अवतार आहेस पण तुझा जन्म काय साधा नाही अरे मरताना पण तुझ्या नशिबी भोग होते आणि जन्मताना पण तुझ्या नशिबी भोग होते विषय शाहीर गवळणीचा कसा आणलाय सुशांत बुवा स्वतःच्या अंगा ओढून घ्याल म्हणाल मला बोलला ऐकलं ना हे सुरुवात करता सुरुवात नाही बुवा विषय कसा आणलाय का म्हणून म्हणायचं अरे काना आता तू नाही रे छोटा काना आता काय तू छोटा नाहीस तू लय मोठा झालायस काना काय छोटा आहे हाताला गावलं काय रगीला म्हणून म्हणते अरे काना आता तू नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा मग झालाय पश्चातापाचा विषय कसा आहे अरे काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझा इतिहास मोठा आता झालाय पश्चातापाचा आहे विषय व्यापाचा कान्हा अरे आहे हा विषय व्यापाचा म्हणाय तुर एका बापाचा काय रे बरोबर आहे विषय व्यापाचा कान्हा म्हणाय तुर एका बापाचा अरे विषय कसा आहे वसुदेवानं तुला जन्म दिला बरोबर आहे ना वसुदेवाने देवकीचा बाळ तुझ्या जन्माची पण एवढी कथा एवढी निरागस होती वसुदेवाचा बाळ देवकी वसुदेवाचा तू बाळ आणि नंदराजानं यशोदे मातेनं नंदराजानं तुला त्या मथुरेत आणलं गोकुळात आणलं मथुरेतून वसुदेवाचं असा शाहीर विषय आहे म्हणजे तुझे बाप किती ते आल्यावर तू सांग तेव्हा म्हणून म्हणते काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा काना आता तू नाही रे छोटा जन्माचा तुझ्या इतिहास मोठा अरे झालाय पश्चातापाचा आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा 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 वसुदेवाचा असून बाळ वसुदेवाचा असून बाळ कसा नंदाने केला सांभाळ घेत नाही तुझ्यावर आळ घेत नाही तुझ्यावर आळ कोणत्याला वेचीत दिन टाळ काय आहे गुड सांग मला थोडं काय आहे गुड सांग मला थोडं अरे खेळ कसा हा बापाचा आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा आहे विषय व्यापाचा पण नाही तुला एका बापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा हे काना आता तू नाही रे छोटा अरे जन्माचा तुझा इतिहास मोठा मग झाला